नायलॉन मांजा प्रकरणी पोलीस ऍक्शन मोडवरती. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवरती आणि वापर करणाऱ्यांवरती संभाजीनगर शहर पोलीस करणार कठोर कारवाई. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांचा इशारा. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवरती आता पोलिसांची करडी नजर राहणार असून संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवरती पतंगबाजीसाठी अनधिकृतपणे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवरती गुन्हे शाखेने कारवाई करत 55 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केलेत. या तिघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संजयनगर येथे छापा मारून रिजवाना बेगम निसार शेख वय 45 राहणार संजयनगर आणि शेख फिरोज हबीब शेख वय 42 वर्ष राहणार संजयनगर हे दोघेही नायलॉन मांजा विक्री अनधिकृतरित्या करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी शेख फिरोजाला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळून 51 नायलॉन मांजाचे गट्टू हस्तगत करण्यात आलेत. त्यावरती जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर अन्य एका घटनेत पोलिसांनी सातारा गाव परिसरामध्ये छापा मारून इस्माईल शेख उर्फ आदिल हाजी शेख वय 32 राहणार सातारा गाव छत्रपती संभाजीनगर याच्या दुकानामध्ये छापा मारून नायलॉन मांजाचे 4 गट्टू हस्तगत केले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेतकुदळे, पोलीस हवालदार सुनील जाधव, सुनील पाटील, दीपक शिंदे, वाडीलाल जाधव, प्रीती इगल यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवरती पतंगबाजीसाठी अनधिकृतपणे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवरती तसेच आपल्या मुलांच्या हट्टापायी नायलॉन मांजा वापरणाऱ्या पालकांवरती आणि वापरकर्त्यांवरती कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी एडीएनच्या माध्यमातून दिलाय. 7/12/25 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा आणि जिन्सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 ठिकाणी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये 2 गुन्हे दाखल आहेत. एकूण 3 आरोपी आहेत. आरोपींना त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. एका आरोपीचा 2 दिवस आणि दुसऱ्या आरोपीचा 1 दिवस अशा पद्धतीने PCR घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एकूण साधारणपणे 55 एका केसमध्ये 51 आणि एका केसमध्ये 4 असे 55 मांजाचे रील्स जप्त करण्यात आलेले आहेत. त्याचा अधिक तपास संबंधित पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे. पोलीस विभागाच्या मार्फतीनं याच्यामध्ये आजपर्यंत विविध पोलीस स्टेशनला सर्व मांजा विक्रेत्यांची बैठक घेण्यात आलेली आहे. त्याचसोबत जनजागृती करण्यात आलेली आहे. जिथं मुलं ग्राउंडवर जाऊन विक्री करतात त्यांनाही अवेअरनेस करण्यासंदर्भात आपण मोहीम हाती घेतलेली आहे. ही मोहीम चालू असताना दुसऱ्या बाजूला जे इलिगली हे विकतायत या संदर्भात पोलीस आयुक्तांच्या सहीनं एक मनाई आदेश सुद्धा 163 BNSS प्रमाणे काढण्यात आलेला आहे. तरी या सर्व कारवायांनंतरही जे विकताना आढळतील त्याच्यामध्ये त्यांच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई होईल. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट BNS प्रमाणे कारवाई करण्यात येईल. आजपर्यंत जे सापडलेले आहेत त्याच्यामध्ये ही लिंक इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय की हे ओरिजिन कुठून आलं, मुळात हा माझ्या शहरामध्ये आला कुठून, ह्या नेटवर्कमध्ये जे कोणी सामील आहेत त्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पालकांना सुद्धा सांगणं आहे की आपली मुलं आपल्याला एखाद्या गोष्टीचा हट्ट करत असेल तर आपण अशा प्रकारचे हट्ट पुरवू नका आणि आपल्या नकळत जर मुलांनी घेतला असेल तर अशा आपल्याला निदर्शनास आल्यानंतर आपण तात्काळ पोलिसांना संपर्क करा. जेणेकरून याच्यामध्ये पालक, समाज आणि पोलीस यंत्रणा तर सर्व प्रशासन या सर्वांनी एकत्रितपणे कारवाई केल्यानंतर आपण निश्चितपणे याला रोखू शकतो. परंतु सर्वांनी याच्यामध्ये पोलिसांना सहकार्य करणं गरजेचं आहे. जर अशा प्रकारची जर घटना आपल्याला निदर्शनास आलं की कोणी नायलॉन मांजा आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये विकतंय तर आपण पोलीस विभागाचा 112 जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर आपण संपर्क करू शकता. 2240 जो आमच्या नियंत्रण कक्षाचा नंबर आहे त्याला सांगू शकता किंवा आपल्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनचे जे पोलीस प्रभारी अधिकारी आहेत त्यांनाही सांगू शकता. यामध्ये पोलीस विभाग कठोर कारवाई निश्चितपणे करेल. याच्यामध्ये जे सहभागी आहेत, विक्रेते असतील, त्याच्यामध्ये पालकांनी जर जाणीवपूर्वक घेऊन दिलं असेल, पालकांना माहीत असताना जर त्यांनी केलं असेल तर ते सुद्धा या सर्वांवर आपण कठोर कारवाई करू जेणेकरून भविष्यामध्ये या गोष्टी थांबवता येतील. थँक्यू. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.